रोल रोल आता बोलतो राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक एकूणच राज्यामध्ये कोरोनाच्या संबंधित जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवरती चर्चा करण्यात आलेली आहे। एकूणच मी पुन्हा महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करतो आहे, मुंबईतील जनतेला सुद्धा आवाहन करतो आहे की परिस्थितीचा जर का विचार केला तर आज राज्यामध्ये एकूण 40 पॉझिटिव्ह रुग्ण आपल्या राज्यात आहेत। दुर्दैवाने त्यापैकी एका रुग्णाचा आज सकाळी मृत्यू झालेला आहे। अन्यथा जर का बघितले तर या रुग्णांमध्ये एकूण 26 पुरुष आणि 14 महिला आहेत। त्याच्यापैकी असं काही नाही की सगळ्यांची तब्येत काय वाईट आहे अशातला प्रकार नाही। एका रुग्णामध्ये जरा अशी परिस्थिती गंभीर आहे, पण अन्यथा बाकी सगळे जे रुग्ण आहेत त्यांची प्रकृती ही स्थिर आहे। मी आज पुन्हा आवाहन करतो आहे की आज देखील आम्ही बस किंवा ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही, पण आवाहन माझं हेच आहे की अनावश्यक प्रवास हा सर्वांनी टाळला पाहिजे। गरज नसेल तर घराबाहेर पडू नका आणि गर्दी जर का ओसरली नाही तर नाईलाजाने मग आम्हाला काही कठोर पावलं उचलावी लागतील, पण ती कठोर पावलं उचलण्याची आमची इच्छा नाही आहे। जनतेने सहकार्य करावं ही आमची प्रामाणिक एक विनंती आहे आणि मला खात्री आहे की जनतेला या विषयाचं गांभीर्य कळलेलं आहे। जसं पुण्यामध्ये काही जणांनी स्वतःहून दुकानं बंद केलेली आहेत, मी मुंबईसह इतर सुद्धा शहरातल्या सर्व दुकानदारांना सुद्धा विनंती करतो आहे की जीवनावश्यक वस्तूंची दुकानं किंवा जी काही ठिकाणं ती सोडून ज्याची रोजच्या रोज आवश्यकता लागत नाही अशी दुकानं जर का त्यांनी स्वतःहून बंद ठेवली तर बरं होईल। मुंबईमध्ये जी एक बातमी फिरते की सरकारी कर्मचाऱ्यांना किंवा सरकारी ऑफिसेस यांना एक आठवड्याची सुट्टी अशी आठवड्याची सुट्टी दिलेली नाही, मात्र उपस्थितीबद्दल आम्ही विचार करतो आहोत की 50-50% ही उपस्थिती आणून कामकाज चालू ठेवता येईल का तोही विचार करतोय। म्हणजे एकूणच गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने सरकार म्हणून आम्ही काय पावले टाकू शकतो ती पावलं जरूर टाकतो आहोत, पण पुन्हा एकदा सांगतो की हा पुढचा जो काही 15-20 दिवसाचा कालखंड आहे तो आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। ह्या महत्त्वाच्या कालखंडामध्ये जनतेने स्वतःहून स्वयंशिस्त पाळण्याची आवश्यकता आहे। बाकीच्या तयारीबद्दल मी काल सुद्धा आपल्याला माहिती दिली होती, स्वतः आरोग्यमंत्र्यांनी माहिती दिलेली आहे। आपण जे जे काय करता येणं शक्य असेल त्या सर्व तयारीची आता पूर्तता झालेली आहे आणि मला खात्री आहे सर्वांनी जर सहकार्य केलं तर जो धोका आपल्याला संभवतोय तो धोका नक्कीच आपण टाळू शकतो। सर, आयुक्तांनी विरोध केला होता का की अशा पद्धतीने सुट्टी देणं किंवा ट्रान्सपोर्ट बंद करणं? नाही, असं कोणी काही केलेलं नव्हतं। एक प्रश्न सातत्याने विचारला जातो की आपण काय करणार, म्हणून माझं आजही म्हणणं असं आहे की आज सुद्धा आम्ही बस किंवा ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही, पण जर का जनतेने सहकार्य थोडंसं अनावश्यक प्रवास टाळला नाही तर नाईलाजाने मग आम्हाला हा निर्णय घ्यावा लागण्याची शक्यता आहे, पण ती परिस्थिती आपल्यावरती येऊ नये अशीच माझी इच्छा आहे। सरकारी आज कॉर्पोरेट विभागाबरोबर चर्चा झाली, असं नाही, मी एकूणच आवाहन करतोय की स्वतःहून आता कसं ट्रॅफिक बऱ्यापैकी कमी झालेलं आहे, बस आणि ट्रेन ह्या अत्यावश्यक सेवा आहेत आणि म्हणून अत्यावश्यक सेवा बंद करू नयेत अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे। ज्याला अत्यावश्यक प्रवास असेल त्यांनीच त्याच्यात प्रवास करावा, अनावश्यक प्रवास टाळावा, कामाशिवाय घराबाहेर पडू नये या प्राथमिक सूचना आहेत। आरोग्य बाबतीत सुद्धा काय खबरदारी घ्यायची, स्वच्छता कशी पाळावी या सूचना वेळोवेळी दिल्या जात आहेत। शहरभर मोठी होर्डिंग सुद्धा लागलेली आहेत, वृत्तपत्रातून आपल्या माध्यमातून सोशल मीडियातून याबद्दल जनजागृती करण्यात येत आहे आणि या सूचना आणि खबरदारी जर का आपण बाळगली, सूचना पाळल्या आणि खबरदारी बाळगली तर मला असं वाटतं मोठं संकट आपण परतवू शकतो। खासगी कार्यालयाला आपण वर्क फ्रॉम होम सांगतो, मग शासकीय कार्यालय का नाही?
अरे हो जरा एक मिनिट थांबा एक प्रश्न विचारा अरे एक काहीतरी एकच सगळ्याचं एक उत्तर मी नाही देऊ शकतो एका वेळेला एक देऊ शकतो पहिलं कसलं देऊ खाजगी कार्यालय वर्क फ्रॉम होम चाललं का शासकीय मी मगाशी सांगितलेलं आहे की सरकारकडनं सुद्धा सरकारी कामकाज कसं चालवता येऊ शकेल याच्याबद्दल आम्ही आढावा घेतो आहोत आणि मुख्यतः सरकारी कर्मचाऱ्यांकडून सुद्धा जसं आम्ही त्यांना 5 दिवसाचा आठवडा एक केलेला आहे तसंच कमी उपस्थितीमध्ये कामकाज कसं करता येईल त्याचा आम्ही आढावा घेतो आहोत आणि लवकरात लवकर त्याबद्दल आम्ही निर्णय घेऊ प्राइवेट लैब को अलाउ करेंगे टेस्टिंग के लिए नाही एक मिनिट प्रायव्हेट लॅबला ह्या ज्या काही चाचण्या आहेत ह्या खूप महत्त्वाच्या असतात आणि त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये तुम्हाला सगळं सांगावं लागेल केंद्र सरकारकडून त्याची परवानगी घ्यावी लागते ते जे काही टेस्ट करण्याचे किट आहेत हे किट सुद्धा सरकारच्या माध्यमातून आपल्याला येत असतात कारण त्याचं प्रमाणीकरण करून ते त्याला मान्यता मिळाल्यानंतर ते किट येतात असे किट कदाचित बाजारात उपलब्ध असतीलही परंतु परवानगी दिली तर केंद्र सरकारकडनं परवानगी मिळाल्यानंतर आपण त्याच्याबद्दल पुढे जाऊ शकतो पुणे येथे NIV ही जी काही आपली एक संस्था आहे ती सुद्धा त्याच्यावरती चाचणी घेते आहे आणि ह्या सर्व परीक्षातून पास झाल्यानंतर म्हणजे चाचण्या ज्या आहेत त्यातनं प्रमाणीकरण झाल्यानंतर आपल्याला हे किट घेता येतील पण तोपर्यंत केंद्र सरकारकडनं जेवढे किट येत आहेत त्या किटनुसारच त्याची एक वितरण केलं जातं आणि मग त्या केंद्रावरती ह्या चाचण्या केल्या जातात खाजगी वर्क फ्रॉम होम सांगितलं त्याविषयी सांगा आता असं वाटतं सगळ्यावरती कायदा हा उपाय होऊ शकत नाही आणि उपाय करण्याची वेळ येऊ नये स्वतःहून काही जबाबदाऱ्या पाळल्या गेल्या पाहिजे ज्यांच्या हातावरती आपण जे घरी राहायला तयार आहेत क्वारंटाईनमध्ये त्यांच्या हातावरती हा शिक्का मारतोय की जेणेकरून त्यांनी त्या जबाबदारीने वागावं आणि 15 दिवस त्यांनी इतरांपासून स्वतःला वेगळं ठेवावं आता किती लोकांनी स्कॅम लावले काय माहिती त्याची माहिती मिळेल जी व्यक्ती पॉझिटिव्ह झालेली आहे जे अंतिम संस्कार कुठे होणार कारण ते कोरोनाचे विषाणू पण त्या त्याच्याबद्दल जे काही प्रोटोकॉल आहे तो WHO केंद्र सरकार यांच्या माध्यमातून सर्वत्र दिला जातो आणि त्यानुसार ते होणार सर खाजगी कार्यालय वर्क फ्रॉम होम करायला तयार होतं. धार्मिक स्थळ आणि अजूनही बंद केलेली नाहीत काही धार्मिक स्थळ बंद झाली नाही मी पहिल्या प्रथम आपल्या सिद्धिविनायक आहे शिर्डी मंदिर आहे इतर सुद्धा ज्योतिबाचं मंदिर आहे या सगळ्या मंदिरातल्या व्यवस्थापकांना धन्यवाद देतो आहे की त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन पूजा अर्चा चालू ठेवून जे भाविक आहेत त्यांच्यासाठी आता हे मंदिर काही दिवसांसाठी बंद केलेलं आहे मी सर्व धर्मियांना आवाहन करतोय मग त्याच्यामध्ये मंदिरं आली मस्जिद आल्या दर्गे आले चर्चेस आले गुरुद्वारा आले सर्व धर्मियाच्या जे सगळे गुरु असतील किंवा धर्मगुरू असतील त्यांनी पुढाकार घेऊन सर्व धर्मियांनी ही एक शिस्त पाळावी आणि मला असं वाटतं संकट परतवल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती आपण पुन्हा या गोष्टी सुरू करू शकतो नाही हो नाही केंद्र से परमिशन आनी चाहिए उसके बाद खाजगी कार्यालयामध्ये वर्क फ्रॉम होम सांगितलं त्याची काय सिच्युएशन आहे? त्याच्याविषयी जे सर्वांना क्वारंटाईन केलंय का ज्याचा मृत्यू झाला जो ज्या ज्या खबरदाऱ्या घ्यायची गरज आहे ते सगळं केलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करू नका खाजगी कार्यालय एकेकाने बोलणार आहे अरे एक हो काल तुम्हाला माहिती दिलेली आहे हॉटेल्स काही जण स्वतःहून पुढे येऊन हॉटेलची सुविधा जे क्वारंटाईनसाठी काही पैसे भरून क्वारंटाईनसाठी हॉटेलमध्ये राहायची ज्यांची तयारी आहे त्यांच्यासाठी ती सोय केलेली आहे सरकारकडनं आणि महापालिकांकडनं सुद्धा क्वारंटाईनची तयारी आपण केलेली आहे पूर्ण झालेली आहे आणि एकूणच जेवढं काय करता येणं शक्य असेल त्या प्रत्येक यंत्रणेमधल्या प्रत्येक जो घटक आहे मग ते सरकार असेल महापालिका असेल इतरही महापालिका नगरपालिका ह्या त्यांच्या परीने त्या करत आहेत सर आज बैठक झाली खाजगी कार्यालयामध्ये वर्क फ्रॉम होम सांगितलं एक मिनिट वर्क फ्रॉम आता काही क्वेश्चन्स नाही आहेत ना
वर्क फ्रॉम होम जहाँ भी पॉसिबल है हमने उनको कहा कि वर्क फ्रॉम होम की अनुमति दे दी जाए और जहाँ जरूरत ना हो वैसे सारी चीजें हैं ऑफिस हैं वो बंद की जाए। देखो एडिशनल एक मिनट हिंदी में मैं एक ही मिनट में बोल रहा हूँ, हिंदी में एक ही मिनट में आज जो डिसीजंस खास तौर पर प्राइवेट के लिए 50% उन्होंने 50% पे ही काम करना है, वैसा ही डिसीजन गवर्नमेंट के जो भी हमारे कार्यालय है उनके लिए भी पूरा सोच के ऑनरेबल सीएम डिसीजन लेने के बारे में डिसीजन अभी एक आध दो दिन में लेंगे, क्योंकि कितने लोगों पे काम चला सकते हैं वो उतना ही काम हम मिनिमम स्टाफ पे जो भी काम चला सकते हैं वो वही कार्यालय उतना ही गवर्नमेंट में ये करेंगे, जिससे कि उद्देश्य है कि पब्लिक ट्रांसपोर्ट पे लोड कम करें। पब्लिक ट्रांसपोर्ट बंद करना पूरा कैबिनेट ने बहुत अच्छी तरह से सोचा है, क्योंकि जो गरीब लोग हैं जिनका पेट उनके हाथों पे है, जो रोजाना कमाते हैं और खाते हैं, उनके लिए रेल ये बहुत ज़रूरी होती है, बसेस बहुत ज़रूरी होते हैं। एकदम से बंद करना बिल्कुल संभव नहीं है, इसीलिए सिर्फ उसका लोड कैसा कम कर सकते हैं उसके बारे में हम सोच रहे हैं। तो ये लोड हम किस तरह से कम कर सकते हैं कि जो प्राइवेट के जो ऑफिसेस है, जो व्यापार है, जैसा कोई ज्वेलरी का शॉप है, कपड़े का शॉप है, तो वो अगर बंद भी कर दिए तो चलता है। इसीलिए नॉन एसेंशियल जो भी एक्टिविटीज़ है वो बंद करने का निर्णय हम 100% ले रहे हैं, लेकिन जो एसेंशियल कमोडिटीज़ है जैसा कि ग्रोसरीज हो, दूध हो, बाकी के जो भी है वो सब चालू रखेंगे। रहा सवाल गवर्नमेंट कर्मचारियों के हद तक, जैसा हमने ऑनरेबल सीएम ने भी कहा है कि भाई 50% पे अगर हम गवर्नमेंट कार्यालय आने वाले 15 दिन में अगर चला सकते हैं तो चीफ सेक्रेटरी, सीएम साहब और सभी लोग बैठ के उसके बारे में 1 या 2 दिन में डिसीजन होगा, जिससे कि लोड कम होगा।